मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सर्वात जुन्या धरणाविषयी माहिती पाहणार आहोत. हे धरण बांधण्यासाठी इंग्रजांना 10 वर्ष लागली. अर्थात ते धरण आहे पुण्याचं खडकवासला धरण. सुरुवातीला या धरणाचे नाव कॅप्टन फिप यांच्या नावावरून ठेवण्यात आले, म्हणजेच लेक फिप असं या धरणाचं नाव होतं. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर या धरणाचं नाव खडकवासला धरण ठेवण्यात आलं. खडकवासला धरण बांधण्यामागं मुख्य उद्देश होता की हे पाणी आपल्याला शेतीसाठी व पिण्यासाठी वापर करता यावा, यासाठी हे धरण बांधण्यात आलं होतं. नमस्कार मित्रांनो, द सुमित विजन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि मी तुमचा होस्ट सुमित साळवे. तर आज आपण खडकवासला या धरणाविषयी माहिती पाहणार आहोत आणि खास करून हे धरण ड्रोनच्या साहाय्याने पाहणार आहोत. तर कोणताही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, खडकवासला हे धरण महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरापासून 21 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे धरण मुठा नदीवर बांधलेलं आहे. खडकवासला धरणाच्या परिसरामध्ये NDA, DIAT, CME आणि CWPRS या शासकीय संस्था आहेत. आणि तुम्हाला या धरणाच्या पाठीमागे जो डोंगर दिसतोय तर तो सिंहगड किल्ला आहे आणि सिंहगड किल्ल्याच्या डाव्या बाजूला जो डोंगर दिसतोय तर तो तोरणा किल्ला आहे. मित्रांनो, खडकवासला या धरणामध्ये 3 धरणांचं पाणी येतं. पहिलं आहे पानशेत धरण, दुसरं आहे वरसगाव धरण. ही दोन्ही धरणे शेजारी असल्यामुळे यांना जुळी धरणे सुद्धा म्हणतात. आणि तिसरं आहे टेमघर धरण. या तिन्ही धरणांचं पाणी खडकवासला धरणामध्ये येऊन साठलं जातं. ज्या वेळेस या तिन्ही धरणांचं पाणी एकत्र येतं तर त्या पाण्याच्या प्रवाहाला आपण मुठा नदी असं म्हणतो. मित्रांनो, खडकवासला धरणाची उंची 31.71 मीटर एवढी आहे, तर या धरणाची लांबी 1939 मीटर एवढी आहे. या धरणाची क्षमता 341 दशलक्ष घनमीटर एवढी पाणी साठवण्याची क्षमता आहे. मित्रांनो, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये हे जे पाणी दिसतंय तर हे खडकवासला धरणाचं बॅकवॉटर आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर ही मुठा नदी आहे. तुम्हाला आता जे पाणी दिसत आहे तर ते 3 धरणांचं एकत्र आलेलं पाणी आहे, जे की आता खडकवासला धरणामध्ये जाऊन साठणार आहे. आणि ज्या वेळेस खडकवासला धरणातलं पाणी सोडलं जातं तर त्या पाण्याला मुठा नदीचे रूप येते. हा व्हिडिओ मी 2026च्या 20 जूनला शूट करत आहे आणि अजून सुद्धा पाऊस हा पडलेला नाहीये. जर पाऊस पडला असता तर हा संपूर्ण भाग आपल्याला पाण्याखाली दिसला असता. मित्रांनो, मी मगाचपासून जे 3 धरणाचं पाणी बोलत आहे तर मी ते तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. जे उजव्या बाजूचं पाणी येत आहे तर ते टेमघर धरणाचं पाणी आहे आणि जे डाव्या बाजूला पाणी येत आहे ते वरसगाव आणि पानशेत या धरणांचं पाणी येत आहे. खडकवासला धरणाची निर्मिती कशी झाली व त्यामागचा संपूर्ण इतिहास आपण आता जाणून घेऊया. 19व्या शतकामध्ये पुण्यामध्ये भयंकर दुष्काळ पडलेला होता. त्या काळी इंग्रजांचं आपल्यावरती राज्य होतं. कॅप्टन फिप आरी या इंग्रज अधिकाऱ्यांनी खडकवासला इथे उच्च पातळीच्या जलाशयाची शिफारस केली. ही शिफारस इसवी सन 1863 मध्ये केली होती. त्यानंतर तपशीलवार सर्वेक्षणानंतर इसवी सन 1869 मध्ये इथे धरण बांधण्यास परवानगी मिळाली. धरण बांधण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर तब्बल 10 वर्षांनी म्हणजेच इसवी सन 1879 मध्ये धरण बांधून पूर्ण झाले. भारतातल्या सर्वात जुन्या दगडी बांधकाम केलेल्या धरणांपैकी खडकवासला धरण हे एक आहे.
सुरुवातीला या धरणाचे नाव कॅप्टन फिप यांच्या नावावरून ठेवण्यात आले, म्हणजेच लेक फिप असं या धरणाचं नाव होतं. ज्यावेळेस आपला भारत देश हा इंग्रजांपासून स्वतंत्र झाला त्यावेळेस या धरणाचे नाव बदलून खडकवासला धरण असे ठेवण्यात आले. खडकवासला धरण बांधण्यामागं मुख्य उद्देश होता की हे पाणी आपल्याला शेतीसाठी व पिण्यासाठी वापर करता यावा, यासाठी हे धरण बांधण्यात आलं होतं. मित्रांनो, इसवी सन 1961 मध्ये पुण्यामध्ये महापूर आला होता, कारण पानशेत धरण हे फुटलं होतं. त्यामुळे पानशेत धरणातलं संपूर्ण पाणी हे खडकवासला धरणामध्ये आलं होतं. खडकवासला धरण हे मजबूतच आहे जोपर्यंत त्याच्या क्षमते इतकं पाणी त्याच्यामध्ये साठेल. पण जर दोन धरणाचं पाणी एकाच धरणामध्ये साठेल तर महापूर हा येणारच. त्या महापुरामुळे पुण्याची आर्थिक हानी झाली. इसवी सन 1961 मध्ये पुणे शहर एवढं आधुनिक नव्हतं, त्यामुळे लोकांपर्यंत ही बातमी उशिरा पोहोचली. धरण फुटण्याची बातमी ही लोकांपर्यंत पोहोचण्याआधी पुराचं संपूर्ण पाणी हे लोकांच्या घरामध्ये पोहोचलं होतं. बंड गार्डनचा जुना पूल सोडला तर संपूर्ण पूल पुण्याचे हे पाण्याखाली गेले होते. पुण्याच्या इतिहासातली सर्वात दुर्दैवी घटना ही घडली होती. आताच्या वेळेला पुणे शहर हे अत्याधुनिक बनलेलं आहे, त्यामुळे अशी घटना क्वचितच घडेल. मित्रांनो, खडकवासला धरणाला एकूण 11 दरवाजे आहेत आणि या धरणाला 2 कालवे आहेत, ज्याला आपण कॅनॉल असं म्हणतो. खडकवासला धरणाच्या शेजारीच एक चौपाटी आहे, तिथे आपल्याला स्नॅक्स हे खाण्यास मिळतात. पुणेकर शनिवार रविवार इथे प्रचंड गर्दी करतात. पावसाळ्यामध्ये खडकवासला धरण हे पुणेकरांचं आवडतं ठिकाण आहे. मित्रांनो, मी वेळ काढून खडकवासला धरण हे पाहण्यासाठी आलो होतो व याविषयी मी संपूर्ण माहिती ही सांगितलेली आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत इथे येऊन वेळ घालवू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी खडकवासला धरणाविषयी संपूर्ण माहिती ही सांगितलेली आहे. होप सो तुम्हाला ती आवडली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर द सुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.